बघा आता आज आपण बघणारे इंग्लिश 40 याचं स्टेटमेंट जीसीसी टीपीसी साठी ज्या पद्धतीने आपल्याला स्टेटमेंटचं सेटिंग करणं अपेक्षित आहे आणि पूर्ण मार्क घ्यायचे आहे त्याची माहिती आजच्या भागामध्ये आपण बघणार आहे. जाऊ आपण आपल्या स्टेटमेंटकडे. या पद्धतीने स्टेटमेंट तुमच्या समोर आलेलं असतं आणि असंच्या असं तुम्हाला ते स्टेटमेंट काय करायचं, टाईप करायचं, कुठं काय फॉर्मॅटिंग करायचं याच्याबद्दलची माहिती आणि कोणत्या भागाला कोणत्या फॉर्मॅटिंगला किती मार्क आहे ते आपण पहिले बघून घेऊ. पहिले बघा, तुम्हाला कॉलमच्या विड्थचं जे सेटिंग आहे त्याच्यासाठी अर्धा मार्क तुम्हाला दिलेला आहे. मग याच्यामध्ये बी सी आणि डी हे जे कॉलम आहे हे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे चेंज करायचे. बरोबर, याच्यामधला डी कॉलम हा छोटा ठेवायचा आहे, सी कॉलम थोडासा मोठा ठेवायचा आहे, सिरियल नंबर हे नाव बसेल एवढा ठेवायचा. ई एफ जी एच हे जे चार कॉलम आहे हे चार कॉलमची विड जी आहे ती इक्वल ठेवायची. मग ती किती ठेवायची हे तुम्ही ठरवायचं, पण ती सारखी ठेवायची. म्हणजे थोडक्यात त्यांचं सेटिंग करताना चारही कॉलम ऍट ए टाइम सिलेक्ट पाहिजेत. पुढे बघा, हेडिंगचं फॉर्मॅटिंग, मेन हेडिंग त्याच्यासाठी अर्धा मार्क आहे. मग काय काय करायचंय त्याच्यामध्ये, तर तो जो B3 ते H3 जे रेंज आहे त्याला मर्ज अँड सेंटर ऑप्शनने सेंटरला घ्यायचं, फॉन्ट 16 करायचा, फॉन्ट स्टाईल बोल्ड आणि अंडरलाईन, एवढं सगळं करण्याला तुम्हाला अर्धा मार्क. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या खाली जे हेडिंग आहे फिगर्स इन रुपीज याला अर्धा मार्क आहे. मग त्याला तुम्हाला काय फॉर्मॅटिंग करायचंय, तर B4 ते H4 ह्या रेंजला मर्ज अक्रॉसने मर्ज करायचं. सगळ्यात महत्वाचं बरं, मर्ज सेंटरने नाही. आणि मग त्याला अलाइनमेंट राईट करायची आहे, व्हर्टिकल अलाइनमेंट सेंटर ठेवायची आणि त्याची फॉन्ट स्टाईल बोल्ड ठेवायची, बोल्ड. ओके, एवढ्या फॉर्मॅटिंगला तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. म्हणजे आता 1.5 मार्क तुमचा कव्हर झाला. आता राहिलं टेबलचं हेडिंगचं फॉर्मॅटिंग. टेबल हेडिंगच्या फॉर्मॅटिंगला 1 मार्क आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये ती जी रेंज दिली B5 ते C6 या रेंजमध्ये तुम्ही सिरियल नंबर हा मर्ज अँड सेंटर करायचा आहे. बरोबर, त्याचा फॉन्ट स्टाईल ही बोल्ड ठेवायची त्या H5 ते H6 ची. त्यानंतर C5 ते D6, E5 ते F5, G5 ते H5 या सगळ्यांना मर्ज अँड सेंटर करायचं. म्हणजे थोडक्यामध्ये बघा, इथं इथं बरोबर, त्यांना सगळ्यांना मर्ज अँड सेंटर तुम्हाला करायचं आहे. ओके, ऑल बॉर्डर ऑप्शन सेट करायचं तुम्हाला, त्याच्यामध्ये बॉर्डरचं सेटिंग करायचं आणि अलाइनमेंट ही सेंटर आणि व्हर्टिकली सेंटर हे दोन्ही अलाइनमेंट तुम्हाला तिथं द्यायचे. त्याला 1 मार्क, 2.5 मार्क कव्हर झाले. पुढची 5व्या स्टेप मध्ये तुम्हाला अदर सेल अलाइनमेंट म्हणजे हेडिंग सोडून मग त्याच्यामध्ये सिरियल नंबर येतो B7 ते F4 मध्ये. बघा, B7 ते F4 म्हणजेच F14 बरोबर. F14 नाही, इथं इथं थोडस चूक झाली, B14 आहे म्हणजे इथपर्यंत. याला सेंटर अलाइनमेंट तुम्हाला द्यायचंय. पर्टिक्युलर्स कॉलम जो आहे हा पर्टिक्युलर्स कॉलम ह्याच्यामधली ही जी रेंज आहे इथपासून ते इथपर्यंत हिचा इंडेंट 1ने वाढवायचा आहे. बरोबर, नंतर D7 ते D14 याला लिटर डॉट टाईप करायचा आहे बघा इथं, आणि त्याची अलाइनमेंट सेंटर घ्यायची. याला 1 मार्क तुम्हाला कव्हर झाला. पुढे फॉर्म्युला फंक्शन टाकायची. हे जे अमाऊंट्स दिलेले आहेत त्यांच्या खाली कोणत्या फंक्शनने तुम्हाला फिगर्स घ्यायचे ते तुम्हाला इथं प्रश्नामध्ये दिलेले आहे, त्याला 2 मार्क आहे. ओके, त्यानंतर आउटसाइड बॉर्डर सेट करायचे आहे. इथं बघा, ऑल बॉर्डर नाही, इथं हे जे आपल्याला दाखवलं याच्यामध्ये ऑल बॉर्डर कुठंच सेट नाही, फक्त व्हर्टिकल बॉर्डर. त्याच्यासाठी आउटसाइड बॉर्डर ऑप्शनचा वापर तुम्ही करू शकता आणि त्याच्याने कोणत्या कोणत्या रेंजला सेट करायचे त्या रेंज इथं तुम्हाला दिलेल्या आहे. बरोबर, शेवटी सगळा जो कोणता स्टेटमेंट आहे तो सिलेक्ट करायचा आणि त्याला व्हर्टिकली अलाइनमेंट तुम्हाला द्यायची. आणि 3 आणि 14 नंबर, 3 ते 14 हे रो काय करायचे, सिलेक्ट करायचे. म्हणजे 3 ते 14 म्हणजे कोणते, 3 पासून ते 14 पर्यंत सिलेक्शन करायचं. आणि 3 ते 14 सिलेक्शन केल्यानंतर त्याची रो हाईट जी आहे ती 25 करायची. किती करायची आहे, 25. इथे 15 दिसते आपल्याला, ती 25 करायची. ओके,
अशा पद्धतीने फॉर्मॅटिंग आपल्याला करायला अपेक्षित आहे. अशी आपल्याला 7.5 मार्क आपल्याला मिळणार आहे टोटल. ठीक आहे, तर आपण स्टेटमेंटचं टायपिंग सुरुवात करू. बघ, आता स्टेटमेंटचं टायपिंग आपल्याला सुरुवात करायचं आहे ना. तर कुठून सुरुवात करायचंय, तर बघ, सुरुवात करावी लागणे B3 मधून. कुठून करावं लागणार आहे? B3 मधून. बघ, आता आपण टायपिंगला सुरुवात करू B3 पासून. मग मी B3 पासून सुरुवात करतो इथं. सगळ्यात महत्वाची पोझिशन लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस असं होतं की आपलं टायपिंग दुसरीकडेच होतं, असं व्हायला नको. म्हणून लक्षात ठेवायचं, आपलं टायपिंग तुमच्या या स्टेटमेंट 40च्या स्टेटमेंटमध्ये B3 पासून. B3 मध्ये हेडिंग, त्याच्या खाली त्याचं फिगर्स बघा मी टाईप करतोय. आणि कॅपिटल लेटर मध्ये सगळ्यात महत्वाचं कॅपिटल टाईप करा. एंटर दिला. पहिले फक्त टायपिंग करून घ्या. त्याची अलाइनमेंट किंवा काय कॉलमची वेळ हे काहीच सेट करू नका. जसं दिलंय तसं टाईप करून घ्या. एंटर दिला. खाली बघा सिरियल नंबर आपल्याला टाईप करायचा आहे. सिरियल नंबर केला. त्याच्या पुढच्या याच्यामध्ये पर्टिक्युलर्स बघा, फूड ग्रेन्स. त्याच्यानंतर एक कॉलम सोडून मग मी समर टाईप केलं. समरला 2 कॉलम आहे, ते सोडून मग विंटर टाईप करतोय. लक्षात घ्या. मग आता समरच्या खाली एप्रिल आणि मे हेडिंग 2 लाईन मध्ये. लक्षात ठेवा, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ओके. हे टाईप करताना, हेडिंग टाईप करताना काळजी घ्या, कारण की त्याच्या खालचा मॅटर जो आहे आणि सेम स्टेटमेंट सेम असणार आहे, फक्त तुमचं जे उदाहरण आहे ते बदलणार आहे फक्त. पहिला कॉलम म्हणजे बी कॉलम हा सिरियल नंबरचा असणार आहे, सी कॉलम पर्टिक्युलरचाच असणार आहे, डी कॉलम हा लेटर डॉटचाच असणार आहे. तो एमटीच सोडायचा आहे तुम्हाला. बरेच जण काय होत करतात, तिथं पण टायपिंग करतात आणि मग नंतर गोंधळ होतो. तुम्हाला तिथं कॉपी पेस्ट ही कमांड चालत नाही, मग परत नव्याने टायपिंग करावं लागतं. लक्षात घ्या. बरोबर. आता समर, समर मध्ये 2 ऑप्शन आहे, त्याच्यामुळे म्हणजे इथं वेगळं उदाहरण असेल तर तिथे वेगळं हेडिंग असेल, पण खाली 2 ऑप्शन असणार त्याला. त्याच्यामुळे समर नंतर येणारा जो काही हेडिंग येतो विंटर, याला एक कॉलम सोडूनच तुम्ही पुढे गेला पाहिजे टायपिंग. ओके. हे टायपिंग झाल्यानंतर आता बाकीचं टायपिंग मी करतोय सिरियल नंबरचं. सिरियल नंबर बघा, बरेच जण मग इथूनच सुरुवात करतात. इथून नाहीये, इकडे लक्ष द्या. बघा, आहे ना, मी 1 2 3 4 5 6 7 टाईप केलं. पर्टिक्युलर टाईप करतो. तूर डाळ, काबुली चना, साबुदाणा, ग्राउंडनट, राईस, मटकी. हे किराणा आयटम आहे. बरं, हे सगळे मी टाईप केलेले आहेत. आता त्याच्या ज्या इथं पुढच्या कॉलम मध्ये काय करायचे, 2 डॉट टाईप करायचे. लिटर डॉट करा बरं. बरेच जण डॅश टाईप करण्याचा प्रयत्न करतात, तसं करू नका. झालं इथपर्यंत टायपिंग झालं. आता करू आपण फिगर. फिगर व्यवस्थित टाईप करा, चूक व्हायला नको. बरोबर. मग मी टाईप करतो एप्रिल मे, एप्रिल पासून 2500, 5200, 4800, 3900, 5400, 8500, 4200, 9200. बरोबर. मेच्या फिगर घेऊ 2700, 5750, 4700, 4780, 55. बरोबर. 9200, 4200, 9400. नोव्हेंबरच्या फिगर घेऊ 2300, 4600. टायपिंग करताना लक्षात घ्या की तिचं जे काही फॉर्मॅटिंग आहे त्याचा विचार करू नका. तिथं कॉमा दिलाय म्हणून तुम्ही कॉमा देऊन टाईप करू नका. ते पुढे फॉर्मॅटिंग मध्ये येणार, लक्षात घ्या. बरोबर. डिसेंबरच्या फिगर मी टाईप करतोय आता. माझ्या फिगर टाईप करून झालेल्या आहे आणि सगळ्या अॅक्युरेट मी टाईप केलेल्या आहेत. लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा त्या अॅक्युरेट, टाइम भरपूर असतो, अर्धा तासाचा टाइम आहे, त्यामुळे इथं घाई करायचं काम नाही. टाईप करतानाच काळजी घ्या, म्हणजे चुकणार नाही, नंतर चेक करण्याची गरज पडणार नाही. ओके. टायपिंग पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला फॉर्मॅटिंगला लागायचं. फॉर्मॅटिंगची पहिली स्टेप काय असणार आहे, तर पहिलं कॉलमच्या विड्थ सेट करून घ्यायच्या तुमच्या गरजेनुसार. बरोबर ना.
पहिले BCD जे कॉलम आहेत ते तुमच्या पद्धतीने, आता याच्यामध्ये आपण काय करू, पर्टिक्युलर्स कॉलम थोडा वाढवू आणि लीडर डॉट कमी करू, बघू. चला बघा, सिरियल नंबर थोडा मी कमी करतो, पर्टिक्युलर्स कॉलम थोडा वाढवतो, गरज आहे तेवढा वाढवायचा, आणि लीडर डॉटचा कॉलम कमी करतो. बघा बस झालं. त्याच्यानंतर चारही कॉलम पुढचे सिलेक्ट करा, सगळ्यात महत्वाचं, आणि त्यांची सारखी वेळ ठेवा, सारखी, थोडीशी वाढवतो मी. ओके झालं. सारखी पाहिजेत, हे सगळ्यात महत्वाचं, नाही तर मार्क जातील ते. बरोबर, अर्धा मार्क आहे तो मिळणार नाही. आता आपल्याला मेन हेडिंगचं फॉर्मॅटिंग करायचं, त्याला अर्धा मार्क आहे. काय फॉर्मॅटिंग करायचंय त्याला, मर्ज अँड सेंटर, B3 ते H3 ही रेंज सिलेक्ट करून, फॉन्ट साईज 16, फॉन्ट साईज स्टाईल बोल्ड आणि अंडरलाईन. चला करू आपण फॉर्मॅटिंग. मी सिलेक्ट करतो B3 पासून ते H3 पर्यंत, त्याला मर्ज अँड सेंटर, अलाइनमेंट ऑप्शन मध्ये पर्याय बघा, मर्ज अँड सेंटर, त्यावर मी क्लिक करतो. जा, त्याच्यानंतर त्याला फॉन्ट मध्ये बोल्ड करणार, पहिले मी फॉन्ट मध्ये जाणार, हा साईज सेट करणार, तो पहिले 16 साईज मी सेट करणार, त्याच्यानंतर त्याला बोल्ड करणार फॉन्ट मध्येच आणि अंडरलाईन करणार. माझं फॉर्मॅटिंग पूर्ण झालेलं आहे, लक्षात घ्या. ओके, कोणतं, हेडिंगचं फॉर्मॅटिंग पूर्ण झालं, अर्धा मार्क माझा मिळाला. आता हेडिंगच्या खाली जे सब हेडिंग आहे, फिगर इन, त्याचं फॉर्मॅटिंग करायचं. काय करायचं त्याचं, त्याला पण अर्धा मार्क आहे. B4 ते H4 ह्या रेंजला मर्ज अक्रॉस, ह्या कमांडच्या सहाय्याने मर्ज करायचं. आपण मर्ज अँड सेंटर केलं आहे ना. त्याची फॉन्ट स्टाईल बोल्ड आणि अलाइनमेंट राईट ठेवायची आहे, व्हर्टिकल पण अलाइनमेंट सेंटर करायची. ठीक आहे, चला करू फॉर्मॅटिंग. मी पहिले ती रेंज सिलेक्ट करतो, B4 ते H4, B4 पासून H4 पर्यंत सिलेक्ट केलं. त्याच्यामध्ये बघा, अलाइनमेंट मध्ये जो मर्ज अँड सेंटर आहे, त्याच्यामध्ये इथं ॲरोवर क्लिक केल्यावर तिथं ऑप्शन आहे मर्ज अक्रॉस आहे, त्याला मी क्लिक केलं, आणि मग अलाइनमेंट मध्ये जाऊन त्याला राईट अलाइनमेंट केलं, त्याला सेट राईट अलाइनमेंट, आणि मग फॉन्ट मध्ये जाऊन त्याला बोल्ड मी करतो. आता तुम्ही म्हणाल व्हर्टिकल अलाइनमेंट, व्हर्टिकल अलाइनमेंट मला नंतर द्यायचीच आहे, त्यामुळे मी आता तिचा विचार करणार नाही, लक्षात घ्या. बरोबर. पुढची चौथी स्टेप काय आहे, तर टेबलचं हेडिंग. टेबलचं हेडिंग कसं करायचं आपल्याला फॉर्मॅटिंग, त्याला 1 मार्क आहे. H5 ते H6, B5 ते H6 ही रेंज सिलेक्ट करायची, जी तुम्हाला दाखवली हायलाइट करून, तेवढी सिलेक्ट करायची, आणि त्याला त्याचं फॉन्ट स्टाईल बोल्ड करायची पाहिजे. फॉन्ट स्टाईल बोल्ड करून त्याला ऑल बॉर्डर ऑप्शन पण तुम्हाला सेट करायचा आहे. ओके, त्यानंतर मग काही मर्जिंग करायचंय, जसं की सिरियल नंबर, हा दोन, इथं 2 आहे बघा, 2 सेल आहे, त्या मर्ज करायच्या. त्यानंतर पर्टिक्युलर्स मध्ये 4 ज्या सेल आहे, या 4 सेल या मर्ज करायच्या. समर, ह्या समरच्या 2 सेल मर्ज करायच्या, विंटरच्या 2 सेल मर्ज करायच्या, आणि मर्ज अँड सेंटरनेच करायचंय. बरोबर, करू आपण. पहिले मी ती रेंज सिलेक्ट करतो, पहिले मर्ज करून घेतो बघा, सिरियल नंबर, मर्ज अँड सेंटर, अलाइनमेंट मध्ये जातो, मर्ज अँड सेंटर, पर्टिक्युलर्स कॉलमला 4 सेल सिलेक्ट करायच्या बघा, लीडर डॉटच्या 2, आणि त्याला मर्ज अँड सेंटर. समरसाठी 2 सेल सिलेक्ट करा, एप्रिल मेच्या, त्याला मर्ज अँड सेंटर. परत विंटरच्या 2 सेल सिलेक्ट करा, त्याला मर्ज अँड सेंटर. झालं मर्ज अँड सेंटर. त्याच्यानंतर मग पूर्ण रेंज सिलेक्ट करू, आणि सिलेक्ट करून त्याला बोल्ड आपल्याला करायचे. पहिले त्याला ऑल बॉर्डर सेट करतो मी, नाही, सेंटर अलाइनमेंट सेट करतो, सेंटर अलाइनमेंट व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली सेंटर. ओके, फॉन्ट मध्ये जाऊन त्याला ऑल बॉर्डर सेट करतो, आणि बोल्ड, हा इफेक्ट मला द्यायचा, बोल्ड झालं. हे फॉर्मॅटिंग कम्प्लीट झालं. या फॉर्मॅटिंगला 1 मार्क तुम्हाला तिथे दिलेला आहे. बरोबर. आता अदर सेल अलाइनमेंट, इतर सेल अलाइनमेंट आपल्याला इथं करायची आहे, त्या कशा करायच्या आहे बघा. B7 ते F7 म्हणजेच सिरियल नंबर, B7 ते F7 नाहीये, B7 ते H B
14 आहे, याला सेंटर अलाइनमेंट तुम्हाला द्यायची. पर्टिक्युलर्स कॉलम म्हणजे C7 ते C14, C7 पासून ते C14 पर्यंत काय करायचं, एक इन्क्रीज इंडेंट, इन्क्रीज करायचा एकने. मग कुठून करायचं ते बघू आपण. आणि D7 ते D14 लीडर डॉट याला सेंटर अलाइनमेंट म्हणजे D14. हे जे लीडर डॉट तुम्ही टाईप केलेले आहेत हे सेंटरला आले पाहिजे. एवढ्या फॉर्मॅटिंगला तुम्हाला 1 मार्क दिलेला आहे. चला जाऊ आपण. बघा, पहिले मी सिरियल नंबरच्या सगळ्या फिगर सिलेक्ट करतो आणि त्याला सेंटर अलाइन करतो. होमला जातो, इथं सेंटर अलाइनमेंट दिलं. परत पर्टिक्युलर सिलेक्ट करतो. त्याला आपल्याला काय करायचंय, एक इंडेंट वाढ अलाइनमेंट मध्ये ऑप्शन बघा इथं, इन्क्रीज इंडेंट, याच्यावर क्लिक करायचं. बघा थोडस पुढे गेलं ते, आहे का, गेलं. लीडर डॉट सिलेक्ट केला, त्याला सेंटर अलाइन मी देतो. इथं सेंटर, ओके, गेलं सेंटरला. झालं, हे फॉर्मॅटिंग झालं. याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क तिथं दिलेला आहे. आता काय करायचं, बाकीच्या इतर बॉर्डर सेट करायच्या आहेत, त्याला 2 मार्क आहे बरं. आता ह्या ज्या बॉर्डर आहे इथं बघा कशा दाखवलंय आपल्याला, मध्ये आहे का, 1 9 2 3 याच्या मध्ये आहे का, नाही, आउट साइडला फक्त. मग इथं आपल्याकडे बॉर्डर मध्ये एक आउटसाइड बॉर्डर म्हणून ऑप्शन असतो, त्याच्या सहाय्याने आपण करू शकतो. पण मग सिलेक्शन करताना पहिले याची आउटसाइड बॉर्डर सेट करायची, एवढं सिलेक्शन करून. मग नंतर मग इथपासून ते इथपर्यंत सिलेक्शन करायचं आणि त्याला आउटसाइड करायची. मग बाकीचे इथून तर इथपर्यंत सिलेक्शन आउटसाइड, असं आपल्याला करायचं. चालेल, करू आपण. पहिले मी सिरियल नंबरचा फिगर सिलेक्ट करतो, अलाइनमेंट मध्ये जातो, फॉन्ट मध्ये ती कमांड बॉर्डरची, त्याच्यामध्ये आउटसाइड बॉर्डर आहे बघा, गेलं. परत आता इथं सिलेक्शन लीडर डॉट स करायचं बरं. बघा लीडर डॉट स सिलेक्ट केलं आणि आउटसाइड बॉर्डर. त्याच्यानंतर एप्रिलचा कॉलम मध्ये फिगर सिलेक्ट केला, त्याला फॉन्ट मध्ये जाऊन आउटसाइड बॉर्डर. प्रत्येकाला आपल्याला ते करायचे आहे. फॉन्ट मध्ये जाऊन आउटसाइड बॉर्डर, पुन्हा एकदा फॉन्ट मध्ये जातो मी, आउटसाइड बॉर्डर सेट करतो, पुन्हा एक डिसेंबर. हे तुम्ही हे 4 जे कॉलम आहेत त्याचे एका वेळेस पण करू शकतात. त्या बॉर्डरच्या डायलॉग बॉक्स मध्ये जाऊन, बरोबर. आता पुढची जी स्टेप आहे ती स्टेप काय सांगते तुम्हाला, तर तुम्हाला ह्या ज्या इथं खाली प्रश्न दिलेले, काय काय दिलेले बघा. पहिला प्रश्न आहे, फाइंड ऍव्हरेज कॉलम मे. मे जो कॉलम याला ऍव्हरेज सेट काढायचं इथं, बरोबर. पुढच्या प्रश्नामध्ये काय, फाइंड द सम ऑफ मंथ नोव्हेंबर G15. नोव्हेंबर जो कॉलम आहे याचं G15 मध्ये इथं बेरीज करायची सम फंक्शनच्या साह्याने, बरोबर. त्यानंतर फाइंड मॅक्झिमम व्हॅल्यू एप्रिल, कुठं E15 मध्ये एप्रिलची मॅक्झिमम व्हॅल्यू मॅक्स फंक्शनचा उपयोग करायचा. त्याच्यानंतर डिसेंबरला H15 मध्ये काय करायचंय, मिनिमम व्हॅल्यू काढायची. कोणती व्हॅल्यू काढायची, मिनिमम, कुठं, इथं. फंक्शनचा उपयोग करताना फंक्शन टाईप करायचं नाही, फॉर्म्युला म्हणून टॅब आहे त्यामधूनच तुम्ही ते निवडायचं, तरच तुम्हाला त्याचे मार्क मिळतात, लक्षात घ्या. ओके, चला जाऊ आपण, करू सुरुवात. पहिला प्रश्नाची सुरुवात केली मी. इथं आपल्याला काढायचं आहे, आपल्याला ऍव्हरेज. काय काढायचंय, ऍव्हरेज. मी ऍव्हरेज आहे बघा, फॉर्म्युलामध्ये गेलो, फंक्शन ऑप्शन, त्याच्यामध्ये ऑटोसम, त्याच्यामध्ये ऍव्हरेज फंक्शन आहे का, सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्याबरोबरची रेंज सिलेक्ट करून घेतली, एंटर दिला फक्त. त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचे नोव्हेंबरची सम करायची, बेरीज. पुन्हा सेम स्टेप, सम ऑप्शन निवडला, एंटर दिला, जा. त्याच्यानंतर आपल्याला सेट करायचे मॅक्झिमम व्हॅल्यू मॅक्स फंक्शन, पहिलं, बरोबर. मग फॉर्म्युला आपलं फंक्शन मध्ये गेलो, ऍटोसम मध्ये बघा मॅक्स म्हणून फंक्शन येतं, त्याला निवडलं मी. आणि नंतर निवडायचं आपल्याला मिन फंक्शन, मिनिमम व्हॅल्यू. बघा सेम स्टेप आहे, मिनिमम व्हॅल्यू कोणत्या सेलला काय घ्याय, हे बदल होऊ शकतो. पहिले सम काढायला लागेल, नंतर ऍव्हरेज काढायला लागेल, नंतर मिनिमम मॅक्झिमम, असं होईल. फक्त तुम्ही तो प्रश्न बघा, त्या पद्धतीने त्याचं फंक्शनचा वापर तिथं करा. झालं. पुढे 7वी स्टेप जी आहे ती आहे नंबरचं फॉर्मॅटिंग. बघा
आता हे जे नंबर फॉर्मॅटिंग जे आहे ना, इथं बघा बरं कसं आहे, कॉमा आहे, डॉट 00 असं आहे. इकडे तसं टाईप झालंय का? नाही झालेलं. मग त्याच्यासाठी आपल्याकडे एक होम टॅब मध्ये नंबर फॉर्मॅटिंग असतं. त्यात कॉमा फॉर्मॅटिंग जर तुम्ही सेट केलं तर त्या कॉमा फॉर्मॅटिंगला सेम या पद्धतीचं फॉर्मॅटिंग येईल. ओके. मग हे फॉर्मॅटिंग फक्त एवढ्या पुरतच करायचंय का? तर नाही, जे आपण आन्सर काढलेले आहेत त्याला सुद्धा करायचंय. म्हणून मी तेवढी रेंज पूर्ण सिलेक्ट करणार. मग मी सिलेक्ट करतो पूर्ण आपल्या आन्सर्स, आणि होम टॅब मध्ये इथं नंबर ग्रुप मध्ये इथं कॉमा फॉर्मॅटिंग बघा आहे का, त्याला क्लिक केलं, जसंही क्लिक केलं तुम्ही इथं बरोबर प्रत्येकाच्या समोर कॉमा आला. डॉट 00. बऱ्याच वेळेस असं पण होतं बरं, फक्त कॉमा फॉर्मॅटिंग असतं, .00 नसतं. त्यावेळेस या नंबर फॉर्मॅटिंग मध्ये डिक्रीज डेसिमल म्हणून ऑप्शन असतो, तो वापरायचा आणि ते डेसिमल प्लेस कमी करून टाकायचे. समज. ओके, चालेल. आता पुढची स्टेप काय करायची, तर ऑल बॉर्डर सेटिंग. ऑल बॉर्डर सेटिंग मध्ये हे तर केलंय आपण, व्हर्टिकल बॉर्डर सेटिंग झाली आपली, बरोबर, आउटसाइड बॉर्डर. पण खालची बॉर्डरची सेटिंग राहिली ना, हे जे फॉर्म्युल्याने आपण फंक्शनने जे काही आन्सर्स काढले त्याला ऑल बॉर्डरचं सेटिंग आपल्याला करायचंय. आणि या सगळ्या गोष्टीला आपल्याला 2 मार्क दिलेले आहेत. किती दिलेले? 2. आता हे आपण ऑल बॉर्डर सेट केली, मी एक दोन याची मी परत करून दाखवतो मी तुम्हाला सिरियल नंबरची. बघा, सिरियल नंबरला सिलेक्ट केलं, अलाइनमेंट फॉन्ट मध्ये जाऊ आपण, त्याच्यामध्ये ऑल बॉर्डर सेट करू. परत पर्टिक्युलर कॉलम आणि लीडर डॉट सेट केला, त्याच्यामध्ये ऑल बॉर्डर. तसं प्रत्येकाला करायचं आहे. आणि शेवटी बघा, मी जे फंक्शनने काढलेले आन्सर आहे त्याला मी ऑल बॉर्डर सेट करणार आहे. काय करणार आहे? ऑल. आता आउटसाइडने ऑल बॉर्डर. त्याला 2 मार्क आहे बरं बॉर्डरच्या सेटिंगला. हेडिंगला फॉर्मॅटिंगला 1 आणि बॉर्डरचं सेटिंग करायला 2. इथं 3 मार्क कव्हर होतात, लक्षात घ्या. ओके. बघा, पुढचं फॉर्मॅटिंग आपल्याला करायचंय, याला काही मार्क नाहीये पण हे करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय काय करायचंय, सिलेक्ट B5 ते H6 ही रेंज सिलेक्ट करायची. म्हणजेच पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा B5 पासून, हा बा इथून खाली तुम्हाला हायलाइट करून दाखवला H6 पर्यंत. या सगळ्यांना व्हर्टिकल सेंटर अलाइनमेंट तुम्हाला द्यायची. ऍक्च्युअली तुम्ही सगळा सिलेक्ट केला इथपासून तरी चालेल बरं, हेडिंग पासून जरी सिलेक्ट केलं तरी चालणार आहे. हेडिंग पासूनच सिलेक्ट करा आणि सगळ्यांना व्हर्टिकल अलाइनमेंट ही काय करायची, सेंटर, एकाच वेळेस सेंटर होईल. पण ही सेंटर अलाइनमेंट सेट केल्यानंतर एक याचा ड्रॉबॅक आहे. कोणता? इन्क्रीज इंटेंट निघून जातं. म्हणजे हे जे ऑप्शन आपण सेट केला बघा, हा निघून जातो. त्याच्यावर लक्ष ठेवायचं. तो निघून गेला तर परत सेट करायचा, नाही तर मार्क जातात. तुम्ही म्हणाल मी दिले होते मग माझे कसे काय गेले, ते त्या ऑल बॉर्डर म्हणजे व्हर्टिकल बॉर्डर सेटिंगने निघून जातात. त्यानंतर 3 ते 14 नंबरचा रो, म्हणजे हे बघा इथपासून ते 14 पर्यंत किंवा 15 पर्यंत तुम्हाला त्याची हाईट ही 25 करायची. किती करायची आहे? 25. लक्षात घ्या, इथे 15 दाखवलंय, ती करायची किती करायची? 25. चला, जातोय मी. बघा, इथून सिलेक्ट करतो पूर्ण, त्याला पूर्ण याला हेडिंग पासून सिलेक्ट केलं बरं, अलाइनमेंट मध्ये गेलो, व्हर्टिकल सेंटर केलं. बघा, जसे मी व्हर्टिकल सेंटर करेल इथे त्याची जी अलाइनमेंट आहे म्हणजे इंडेंट आहे ते निघून गेलं. गेलं का नाही बघा बरं? गेलं ना. मग आता त्याचं सेटिंग करून घ्या. मग मी परत त्याला काय करतो, त्याला सिलेक्ट करतो तेवढ्या पर्टिक्युलर कॉलमच्या मॅटरला आहे ना, आणि त्याला इन्क्रीज इंडेंट अलाइनमेंट मध्ये ऑप्शन आहे इन्क्रीज इंडेंट आहे ना, बघा जो वापरला आपण तो दिला मी, झाली वाढ. म्हणजे जो ऑप्शन बघा, आता रो आपल्याला हाईट वाढवायची 25, सगळे रो सिलेक्ट केले 3 पासून 15 पर्यंत, आणि फॉर्मॅट मध्ये जाऊन रो हाईट त्याची काय करतो मी, 25 टाईप करतो आणि ओके म्हटलं. बघ आलं. जा खाली, थोडस खाली जा. हे टायपिंग मध्ये येणार आहे, हे फॉर्मॅटिंग मध्ये याचे प्रश्न मार्क मिळणार नाही तुम्हाला. टायपिंगच्या 7.5 मध्ये हे कव्हर होणार आहे. त्यामुळे याचं फॉर्मॅटिंग हे करणं पण तुमचं गरजेचं आहे. लक्षात, अशा पद्धतीने
आपण ह्या स्टेटमेंटचं फॉर्मॅटिंग केलं. काळजीपूर्वक हे फॉर्मॅटिंग तुम्हाला करायचंय. कुठं किती मार्क आहे याच्या सहज मी तुम्हाला हे दाखवलंय. या पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्हाला पूर्ण पैकीच्या पैकी मार्क मिळतील. मग आता काय करू आपण? आपलं पूर्ण झालं स्टेटमेंट. त्याचा प्रश्न काय करू? सबमिट करून आपल्याला मार्क मिळता का नाही पूर्ण ते आपण बघू. टायपिंगचे 7.5 मार्क आणि फॉर्मॅटिंगचे 7.5 असे 15 मार्क आपल्याला असतात त्याच्यामध्ये. मग मी सबमिट केले, येस म्हटलं. बघ, मला आता मार्क पडले. प्रेझेंटेशनला पडले 5.5 आणि टायपिंगला पूर्ण 7.5 मिळाले मला. कुठेही मिस्टेक झालेली नाही. मग प्रेझेंटेशनचे मार्क कुठे गेले ते बघू आपण. बघा, वरचे तर काही हेडिंगचे याचे त्याचे तर गेलेले नाहीये. गेले का? नाही. मग मी खाली जातो थोडस. बघा, प्रत्येक पॉइंटला किती मार्क आहे ते तुम्हाला इथं दाखवलंय. बघा, सगळ्यात खाली जे मार्क गेले ते फंक्शनला. हा सॉफ्टवेअर मिस्टेक आहे. तुम्ही ह्याच पद्धतीने मी जे सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला वापरून, फॉर्म्युला टॅब वापरूनच फंक्शन वापरायचे. तुम्हाला मार्क फायनल परीक्षेमध्ये नक्की मिळणार. इथला विचार करू नका. इथे ही सॉफ्टवेअर मिस्टेक असल्यामुळे मार्क मिळाले नाही. आपली मिस्टेक नाही, लक्षात घ्या. आपण बरोबर केलं. येते लक्षात. हीच स्टेप तुम्हाला तिथं वापरायची आहे. ठीक आहे, समजलं? तर अशा पद्धतीने हे सगळं फॉर्मॅटिंग आपलं पूर्ण झालेलं आहे. टायपिंगचे पण पूर्ण मार्क मिळाले. आता आपण ह्या स्टेटमेंट ह्या भागामध्ये आज इथं थांबू.